बोला सर. चालू आहे, मी लाईव्हला गेलोय. बोला सर, तुम्ही चालू करा. सर बोला. रोमेफ अर्थातच रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन या संस्थेच्या माध्यमातून आज ह्या क्षेत्रात जे रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरमध्ये काम करणाऱ्या आणि ह्या क्षेत्रात ज्यांना आवड आहे अशा सगळ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर प्रशांत नायकवडी या सेंद्रिय शेतीला च्या चळवळीला वाहून घेणाऱ्या ध्येयवेड्या शास्त्रज्ञाने रोमिफची स्थापना केली. ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच. आणि आज त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. त्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं ह्या सेंद्रिय आणि रेसिड्यू फ्री शेतीमध्ये, ह्या शेतीच्या संकल्पनेमध्ये काय महत्व आहे हे माझ्या अनुभवानुसार, माझ्या ज्ञानानुसार विशद करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी पार्श्वभूमी म्हणून स्लाइडवर जा. पार्श्वभूमी म्हणून सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि रेसिड्यू फ्री शेती म्हणजे काय याचा थोडासा अभ्यास किंवा विवेचन करण्याचा प्रयत्न करूया. कबीरचा फोन आहे. नेक्स्ट करायचं. तर मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर सेंद्रिय शेतीची जी संकल्पना आहे, ज्याला ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर असा एक इंग्रजीतून शब्द प्रचलित आहे, ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना पण हा शब्द आता माहीत झालेला आहे. तर सेंद्रिय शेती म्हणजे ज्या शेतीमध्ये, ज्या शेती प्रकारामध्ये आपल्याला रासायनिक पदार्थांचा, मग ती खतं असतील किंवा प्लांट प्रोटेक्शनसाठी काही मेजर्स असतील, कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी जे काही औषधं असतील, त्याचा आपल्याला वापर करणं टाळायचं आहे. त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो. आणि रेसिड्यू फ्री शेती जी खऱ्या अर्थाने एक कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय महत्वाची आहे. ती रेसिड्यू फ्री म्हणजे जो पदार्थ, मग ते पान असेल, फूल असेल किंवा फळ असेल त्या पिकाचं, त्याच्यामध्ये ह्या रसायनांचा, जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जे आहेत त्या रसायनांचा अंश, रेसिड्यू म्हणजे अंश, तो फ्री असावा. आता फ्री म्हणजे एकदम ते फ्री नसतात, परंतु मानवाच्या आरोग्याला कुठल्याही परिस्थितीत अपायकारक ठरणार नाहीत एवढ्या लिमिटपर्यंत, म्हणजे अतिशय कमी पातळीपर्यंत ती असावी, जेणेकरून कुठल्याही अवस्थेतल्या, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत अशा प्रकारची फळं आणि भाज्या खाणं हे बिनधोकपणाचं, म्हणजे कुठलाही धोका नसेल अशा प्रकारच्या या शेतीला आपण रेसिड्यू फ्री शेती असं म्हणतो. मग आता आपल्याला जो महत्वाचा विषय आहे त्याच्यात ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं ह्या अशा प्रकारच्या शेतीमध्ये काय महत्व आहे हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे. मग त्याच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य एवढा एकच विषय आपल्याला जरी इथं आज अपेक्षित असला तरी त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की वनस्पतीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी 17 मूलद्रव्य गरजेची आहे. मग त्याचं वर्गीकरण करताना सुरुवातीला जी प्रमुख 3 मूलद्रव्य आहेत, जी हवा आणि पाणी याच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात, ती म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करायची गरज नाही किंवा कुठलाही प्रयत्न करायची गरज नाही.
ती निसर्गाने आपल्याला मुबलक अशी दिलेली आहेत आणि ती पाणी आणि हवेतून आपल्याला मिळत असतात. मग आपल्याला ज्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे, ज्याच्यासाठी खर्च करायचा आहे वनस्पतीला ही अन्नद्रव्य पुरवण्यासाठी, त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे मुख्य अन्नद्रव्य. मग मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ज्याच्यावर प्रामुख्याने शेतीचं उत्पन्न म्हणजे क्वांटिटी अवलंबून आहे, ती म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, नत्र, स्फुरद आणि पालाश, अशी ही 3 मुख्य मूलद्रव्य. ह्या मुख्य मूलद्रव्यांना मुख्य किंवा प्रायमरी म्हणण्याचं कारण असं, की ती ह्या पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये मुख्य भूमिका बजावतात आणि त्यांचा वापरही आपल्याला मोठ्या प्रमाणात करायचा असतो. म्हणून त्यांना मुख्य किंवा प्रायमरी अन्नद्रव्य असं संबोधलं जातं. मग दुसरा जो प्रकार आहे तो दुय्यम मूलद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य, ज्याला सेकंडरी न्यूट्रिएंट्स असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांच्या तुलनेमध्ये यांची जी गरज आहे ती कमी असते, परंतु त्यांचा रोलही तेवढाच महत्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या 3 मूलद्रव्यांचा अंतर्भाव होतो. ही मूलद्रव्य प्रामुख्याने उत्पादन वाढीबरोबर आपल्याला जे उत्पादन अपेक्षित आहे त्याचा दर्जा वाढवण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतात. त्याच्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे ती आहे सूक्ष्म मूलद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य, ज्याच्यावर आपल्याला आज प्रामुख्याने बोलायचं आहे. इथं 1, 2, 3 ऐवजी 1, 2, 2 असं झालेलं आहे, पण ते 2 ऐवजी 3 असं समजून घ्या. आणि ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती उत्पादन वाढीपेक्षा त्या उत्पादनाचा दर्जा जो आहे, क्वालिटी, वरची जी मूलद्रव्य आहेत मुख्य ती क्वांटिटीसाठी म्हणजे उत्पादन घेण्यासाठी, आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जो वापर आहे किंवा त्याची जी गरज आहे ती ह्या उत्पादनाच्या दर्जासाठी, उत्तम दर्जा मिळण्यासाठी. व दर्जाचे अनेक पॅरामीटर आहेत. त्याचा आकार असेल, त्याचा रंग असेल, त्याची चव असेल, त्याचे किपिंग क्वालिटी असेल, टिकण्याची क्षमता असेल, असे वेगवेगळे पॅरामीटर जे आहेत त्या पॅरामीटरसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रोल अतिशय महत्वाचा आहे. मग हे अभ्यास करत असताना आपल्याला एक रसायनशास्त्रामध्ये म्हणजे सॉइल सायन्समध्ये एक नियम आहे, तो आहे लॉ ऑफ द मिनिमम. हे अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, की वनस्पतीला सर्वांगीण विकासासाठी जी 17 मूलद्रव्ये आपल्याला अपेक्षित आहेत किंवा गरजेची आहेत, त्याच्यामध्ये ह्या शास्त्रज्ञाने, लिबिग नावाच्या शास्त्रज्ञाने याला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिलेली आहे, ह्या लॉ ऑफ मिनिममला खूप अभ्यास करून. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला एक बॅरल दिसतंय आणि ते बॅरल बनवलेले वेगवेगळ्या काठ्यांनी, काठ्या म्हणूया त्याला आपण, त्याला स्टेव्ज असं म्हणतात. तर त्या स्टेव्ज मध्ये एक एक मूलद्रव्य दर्शवणाऱ्या त्या काठ्या आहेत. मग त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्षात घ्या की लॉ ऑफ मिनिमम म्हणजे यापैकी एकही अन्नद्रव्य तुमच्या पिकाला कमी पडलं, म्हणजे उदाहरणार्थ एक स्लेट इथून काढून घेतली, एक स्टेप इथून काढून घेतली, तर त्या बॅरल मधलं पाणी जसं निघून जाईल आणि ती खाली होईल, म्हणजे त्या बॅरलला जे आपल्याला अपेक्षित आहे भरलेली पाहिजे तसं आपल्याला ते दिसणार नाही. तसंच ह्या लॉ ऑफ मिनिममच्या चा जो अर्थ आहे की जर तुम्ही एकच मूलद्रव्य जर त्या पिकाला मिळालं नाही, कमी पडलं असं म्हणण्यापेक्षा मिळालंच नाही, तुम्ही 16 मूलद्रव्य दिली पण एक दिलं नाही, उदाहरणार्थ तुम्ही झिंक दिला नाही, तर त्या पिकाच्या सर्वांगीण वाढीवर आणि विकासावर त्याचा दुष्परिणाम होईल. आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळणार नाही आणि पाहिजे तसा दर्जाही मिळणार नाही, त्याचा खूप विपरीत परिणाम होईल. म्हणजेच ह्या चित्रातून आपल्याला हे अपेक्षित आहे किंवा हे दर्शवतं आहे की प्रत्येक मूलद्रव्याचं कमी अधिक प्रमाणात, त्याच्या ज्या कॅटेगरी आहेत मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म, तर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक अन्नद्रव्याची पिकाला गरज असते. हे दर्शवणारा हा एक
चित्र किंवा तुम्हाला कायदा जो आहे, लॉ म्हणजे कायदा म्हणूया आपण, तर हा अलिखित असा नियम आहे की ज्याच्याशिवाय तुम्हाला अपेक्षित उत्पन्न येऊ शकत नाही. मग आपल्याला आजचा जो मूळ विषय आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्यांचं ह्या रेसिड्यू फ्री शेतीमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये काय महत्व आहे, कशासाठी ही वापरायची आहे, त्याचं विस्तृत स्पष्टीकरण देण्याचा आपण प्रयत्न करू. ही सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती आधी ती समजून घेऊया. त्याच्यामध्ये एक नंबर जे आहे ते फेरस, ज्याला आयर्न असं पण आपण म्हणतो, मराठीत त्याला लोह म्हणतो, लोह किंवा लोखंड. 2 नंबरला आहे झिंक, झिंक म्हणजे जस्त. तिसरं आहे मॅंगनीज, त्याला मंगल धातू असे आपण म्हणतो. कॉपर म्हणजे तांबे, नंतर बोरॉन, मॉलिब्डेनम आणि अतिशय कमी प्रमाणात लागणारी क्लोरीन आणि निकेल. तर ही जी सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत, क्लोरीन आणि निकेल सोडून जी 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, ती तर आपल्या पिकाच्या उत्पादन प्रक्रियेतला म्हणजे दर्जा साठी अविभाज्य असा भाग आहे. ते जर तुम्ही वापरली नाहीत, मग ती कोणत्याही प्रकारची शेती असेल, तुमची प्रचलित शेती असेल किंवा रेसिड्यू फ्री किंवा ऑर्गॅनिक शेती असेल, याच्यात कुठल्याही कारणामुळे जर ती कमी पडली, तर तुमच्या उत्पादनावर आणि त्याच्या दर्जावर 100% विपरीत परिणाम होतो. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलेलं असेल किंवा नवीन शेतीमध्ये नवीन ज्यांना काही प्रवेश करायचा आहे, ह्या व्यवसायामध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. तर ही जी सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत, यांचं पिकामध्ये काय महत्व आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर फेरस हे जे मूलद्रव्य आहे, ज्याला आयर्न असे आपण म्हणतो, हे पानांमध्ये जी हरितद्रव्याची निर्मिती होत असते, कारण हरितद्रव्यांची निर्मिती ही सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात पानांमध्ये होते आणि हरितद्रव्यांची निर्मिती झाल्यानंतरच वनस्पतीचं जे अन्न आहे ते तयार होत असतं. तर ह्या प्रक्रियेमध्ये फेरसचा अतिशय महत्वाचा रोल आहे. प्रथिनांच्या निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त आहे. पिकांमधील ऑक्सिडेशन रिडक्शन जी रिॲक्शन आहे, तिच्यामध्ये फेरसचा मोठा रोल आहे आणि सगळ्यात महत्वाचं पीक संरक्षणासाठी उपयुक्त असा एन्झाईमचा तो एक घटक आहे. म्हणजे त्या पिकामध्ये नॅचरल जी फायटिंग पॉवर आहे, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम जी आहे, त्याच्यामध्ये लोह अतिशय महत्वाची भूमिका बजावते, ज्याच्यामुळे पिकावर किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. दुसरं जे मूलद्रव्य आहे, सूक्ष्म मूलद्रव्य, ते आहे मॅंगनीज, त्याला मंगल धातू असं आपण म्हणतो. तर ते अन्न निर्मितीसाठी उपयुक्त, म्हणजे अन्न निर्मिती जी पानांमध्ये होत राहते फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून, त्याच्यासाठी मॅंगनीजची सुद्धा आवश्यकता आहे फेरस बरोबर. नंतर नत्राच्या चयापचय क्रियेमध्ये उपयुक्त आहे, कारण नत्र आपण मोठ्या प्रमाणात देत असतो. त्याचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या जी पदार्थ आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, त्याच्यामध्ये होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मॅंगनीजची खूप मोठी महत्वाची भूमिका असते. नंतर वेगवेगळ्या ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत, चयापचय क्रिया, त्या सांगितल्याच तुम्हाला. आणि एन्झाईमच्या निर्मितीला चालना देते, कारण एन्झाईमची निर्मिती जशी सुरळीत असेल, तेवढ्या वनस्पतीतल्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुरळीत होत राहतील. तिसरं जे मूलद्रव्य आहे ते आहे झिंक. झिंक हे जे मूलद्रव्य आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आजकाल भारतातल्या जवळपास 50 ते 60% जमिनींमध्ये झिंकची कमतरता आहे, हे सर्वश्रुत आहे. आणि झिंक आपल्याला वापरण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा आपल्या उत्पादनावर, आपल्या उत्पादनाच्या दर्जावर मोठ्या प्रमाणात विपरीत असा परिणाम होतो. म्हणून झिंकचा वेगवेगळ्या स्रोतामधून वेगवेगळ्या पद्धतीने वापर करणं आवश्यक आहे. झिंक सुद्धा अनेक एन्झाईमच्या निर्मितीचा एक घटक आहे. वाढीसाठी संजीवकांच्या निर्मितीला चालना देणारे हे सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य आहे. आपल्याला माहितीच आहे की वनस्पतीमध्ये निसर्गतःच वेगवेगळ्या संप्रेरकांची म्हणजे हार्मोन्सची निर्मिती होत असते, ज्याच्यामध्ये एंडॉल ऍसिटिक ऍसिड नावाचं जे संजीवक आहे, जे वनस्पतीच्या शेंड्यामध्ये निर्माण होत असतं, निसर्गतः निर्माण होत राहतं. त्याची निर्मिती जर झिंकची कमतरता असेल तर ती मंदावते.
आणि खूपच कमी असेल तर ती थांबते. मग त्यावेळेला पिकाची वाढ तुम्हाला पूर्ण थांबलेली सुद्धा दिसू शकते. पानं पूर्ण पिवळी, पांढरी झालेली दिसू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला झिंक हे मूलद्रव्य जे आहे, जे कॅटॅलिस्ट म्हणून काम करत असतं आयच्या निर्मितीमध्ये, ते खूपच महत्वाची भूमिका बजावत असतं. नंतर बीज निर्मिती आणि बीज परिपक्वतेसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे सीड प्रत्येक वनस्पतीमध्ये ज्या फळांमध्ये बियांची निर्मिती होते त्यासाठी झिंकची गरज आहे. स्टार्च निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ मका. मका म्हणजे स्टार्च. तुमचा साबुदाणा आहे तो म्हणजे स्टार्च. तुमचा भात आहे, भात म्हणजे स्टार्च, कार्बोहायड्रेट्स. तर ह्या स्टार्चच्या निर्मितीसाठी झिंकचे अतिशय आवश्यक असं हे मूलद्रव्य आहे. नंतर हरितद्रव्य निर्मितीसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे हरितद्रव्य निर्मितीमध्ये ह्या 4-5 मूलद्रव्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. ज्याच्यामध्ये झिंक आहे, आयर्न आहे, मॅंगनीज आहे आणि मॅग्नेशियम देखील आहे. काही प्रमाणात कॉपर देखील आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अतिशय महत्वाचा रोल ह्या फोटोसिंथेसिसमध्ये म्हणजेच हरितद्रव्य निर्मितीमध्ये आहे. नंतर हे तांबे हे जे मूलद्रव्य आहे ज्याला आपण कॉपर म्हणतो, ह्याचा सुद्धा अतिशय महत्वाचा रोल आहे आपल्या पिकामध्ये, जो पुन्हा एक एन्झाईमचा घटक आहे. नंतर व्हिटॅमिन ए हे जे जीवनसत्व आहे, जे माणसाच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावतं. तर ह्या व्हिटॅमिन एच्या निर्मितीसाठी तांबे अर्थात कॉपरचा खूप मोठा रोल आहे. त्याच्यानंतर प्रथिने आणि पिष्टमय पदार्थांची चयापचय करणे, म्हणजे वनस्पतीमध्ये जी काही प्रथिनांची आणि पिष्टमय पदार्थांची, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स याची जी निर्मिती होते, त्याच्या चयापचय म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये कॉपरचा खूप मोठा रोल आहे. नंतर नत्र स्थिरीकरण करण्यामध्ये, कारण तुम्हाला कल्पना आहेच की हवेतला जो नत्र आहे, हवेमध्ये जवळपास 76% जो नायट्रोजन आहे तो वेगवेगळ्या ज्या काही जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांवर राहून स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये तांबे ह्या मूलद्रव्याची खूप असा मोठा रोल आहे. म्हणजे जर कॉपर कमी पडलं आणि आयर्न कमी पडलं तर ह्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ पाहिजे तशी होत नाही आणि आपल्याला पाहिजे अपेक्षित असा परिणाम मिळत नाही. पेशीभित्तिकेचा एक संघ करणे म्हणजे त्याला टिकवून ठेवणे, त्याची एक प्रकारे कॅल्शियमचा जसा रोल आहे तसा हा कॉपरचा पण रोल आहे. सेल वॉल इंटिग्रेशन आणि सेल वॉलला मजबूत करण्यासाठी कॉपरचा खूप मोठा रोल आहे. नंतर पुढचं जे मूलद्रव्य आहे ते म्हणजे बोरॉन. बोरॉन सुद्धा पेशीभित्तिकेचा एक संघपणा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. पिकातील साखरेचे प्रथिनांचे सेल्युलोज, लिग्निन मध्ये रूपांतर करण्याची खूप मोठी भूमिका बोरॉन बजावत असतो. तुम्हाला माहिती असेल की पीक ज्या वेळेला परिपक्व होतं, काढणीला येतं, त्यावेळेला पानांमध्ये निर्माण झालेली साखर ही फळाकडे वाहून नेली गेली पाहिजे, तेव्हाच ते फळांना गोडी येते. मग ही गोडी जर यायची असेल आणि त्यावेळेला जर तुमचं बोरॉन हे मूलद्रव्य कमी पडलं तर पाहिजे तशी गोडी येत नाही. कारण बोरॉनचा अतिशय महत्वाचा रोल आहे त्या साखरेच्या वहनामध्ये, पानांमध्ये निर्माण झालेली साखर फळांकडे वाहून नेण्यामध्ये. त्यामुळे बोरॉन सुद्धा त्यावेळेला योग्य प्रमाणात जर समजा नसेल तर वापर करणं हे गरजेचं आहे फळांच्या साखरेची, अर्थात त्याला आपण ब्रिक्स असं म्हणतो, ते ब्रिक्स वाढवण्यासाठी. आणि मुळांच्या वाढीसाठी आणि परागीभवनामध्ये तर प्रश्नच नाही, बोरॉनचा खूप मोठा रोल आहे. कारण हा पोलन ग्रेन्स आणि त्याच्या खाली जी पोलन ट्यूब आहे त्याचा बोरॉन हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि त्याच्यातच बोरॉन कमी पडला तर श्रीकेशर आणि पुकेशर याचं जे मिलन होत असतं, ज्याच्या प्रक्रियेला आपण पॉलिनेशन असं म्हणतो, मराठीत परागीभवन असं म्हणतो, ती पूर्णत्वास येत नाही आणि अशा प्रकारची फुलं गळून पडतात. मग अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की बोरॉनची कमतरता आहे. मग त्यावेळेला बोरॉनचा वापर करणं आपल्याला अपेक्षित आहे.
त्याच्यानंतर जे शेवटचं मूलद्रव्य आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांमधलं ते आहे मॉलिब्डेनम, ज्याला मराठीत आपण मोलाब्द असं म्हणतो. तर नत्राच्या चयापचय क्रियेमध्ये आणि स्थिरीकरणामध्ये सुद्धा, स्थिरीकरण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉपरचा जसा रोल आहे तसा मॉलिब्डेनमचा रोल आहे. त्या मुळांवर ज्या गाठी असतात, ज्या नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात, त्यांच्यासाठी मॉलिब्डेनमची खूप गरज आहे. जेवढं मॉलिब्डेनम सफिशियंट असेल तेवढा मुळांचा विकास, त्या मुळांवर असलेल्या गाठींचा विकास जास्त होईल आणि जास्तीत जास्त नत्र स्थिर केलं जाईल. तर असं हे एक मूलद्रव्य अतिशय महत्वाचं आहे. तर आता ह्या प्रत्येक मूलद्रव्याचा जो रोल आहे ह्या वनस्पतीच्या सर्वांगीण वाढीमध्ये आणि विकासामध्ये, तो आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग ही सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला कुठल्या कुठल्या सोर्सेस मधून मिळतात, त्याचे कोणते स्रोत आहेत, तर त्याचं जर वर्गीकरण केलं, क्लासिफिकेशन केलं, तर ते दोन वर्गात आपल्याला मांडता येईल. एक आहे ऑर्गॅनिक सोर्स आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक सोर्स. ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय सोर्स आणि इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय सोर्स. तर याच्यामध्ये आता आपण बघूया सेंद्रिय पदार्थांमधून जी सगळी मूलद्रव्ये मिळतात, ज्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात, त्याच्यामध्ये प्रचलित जी काही वापरली जातात, त्याच्यामध्ये शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, लेंडी खत आहे, कोंबडी खत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या इडिबल आणि नॉन इडिबल पेंडी आहेत. त्याचाही आता हायटेक ऍग्रिकल्चरमध्ये किंवा जे कमर्शियली द्राक्षासारखं पीक घेतलं जातं त्याच्यामध्ये ह्या पेंडीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. नंतर गांडूळ खत आहे आणि याच्यानंतर मग ही जी काही दोन प्रकारची मूलद्रव्ये आहेत, अमायनो ऍसिड चिलेट्स ज्याला आपण म्हणतो, अमायनो आम्लयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्ये, ही सुद्धा सेंद्रिय स्रोत म्हणून वापरली जातात. जगभर याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो जेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपल्याला करणं क्रमप्राप्त असेल किंवा गरजेचं असेल तेव्हा अमायनो ऍसिड चिलेट्स ही एक जी संकल्पना आहे चिलेशनची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या शेतीला देण्याची, ही अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर ईडीटीए चिलेट्स जी सिंथेटिक स्वरूपातली असतात, ती नॅचरल अमायनो ऍसिड्स नसतात, कारण ईडीटीए हे सुद्धा अमायनो ऍसिड आहे पण ते सिंथेटिक स्वरूपातलं आहे, रासायनिक स्वरूपातलं आहे. पण त्याच्या बरोबर चिलेशन करून त्याचा जो एक बॉन्ड तयार होतो, त्याच्यातून सुद्धा आपल्याला ही सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवता येऊ शकतात, कुठलीही पिकाला हानी न होता, तुमच्या जमिनीचं कुठल्याही प्रकारे प्रदूषण न करता. त्याच्यानंतर तुम्हाला असेंद्रिय स्रोतमध्ये सल्फेट स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य हे असेंद्रिय येतात, इनऑर्गॅनिक सोर्स ज्याला म्हणतो. मग झिंक सल्फेट असेल, आयर्न सल्फेट असेल, ही सुद्धा वापरू शकतात तुम्ही अतिशय कमी प्रमाणात. परंतु म्हणजे रेसिड्यू फ्री शेतीमध्ये नेमकं सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती वापरावी याचे जे काही ठोकताळे आहेत किंवा याचे काही बंधनं जे आहेत ते कुठेही नाही. तुम्ही असेंद्रिय वापरली तरी त्याचा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कारणाने रेसिड्यू येत नाही. सेंद्रिय वापरली तर तुमच्या जमिनीचे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या नक्कीच इम्प्रूव्ह होतील. असेंद्रिय वापरल्याने तेवढा त्याचा फायदा होणार नाही, फक्त केमिकली ते न्यूट्रिएंट जे आहेत ते एनरिच होतील, तेवढा एक फायदा होईल जिथं गरज असेल तिथं. पण हे वरचे जर वापरले तर तुम्हाला जमिनीचे हे जे भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म आहेत ते पण इम्प्रूव्ह होतील. त्यामुळे सेंद्रिय स्रोतांचा वापर करणं जास्त संयुक्तिक ठरू शकेल. हे करत असताना बऱ्याचदा आपल्या जमिनीची फर्टिलिटी असते, म्हणजे ती फर्टाईल असते, ती सुपीक असते, परंतु कधी कधी तिच्या काही रासायनिक गुणधर्मांमुळे बरीचशी अन्नद्रव्य, त्यातल्या त्यात ही जी मेटल आहेत, ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती अवेलेबल होत नाही, आपल्या पिकांना उपलब्ध होणार नाही, अशा स्वरूपात ती जमिनीमध्ये असतात, स्थिर झालेली असतात. मग अशा अन्नद्रव्यांना उपलब्ध करून देण्यासाठी काही ऑर्गॅनिक ऍसिड्सचा वापर आपण करू शकतो, जी 100% सेंद्रिय स्रोत पासून बनवलेले असतात.
तर असं हे ऑर्गॅनिक ऍसिड जे आहे ते जमिनीत गेल्यानंतर जमिनीचा सामू कमी करून आणि तो जो बॉन्ड तयार झालेला असतो तो मेटल आणि फॉस्फेटचा, कारण ही सूक्ष्म अन्नद्रव्य प्रामुख्याने फॉस्फेट बरोबर बॉन्ड झालेला असतो आणि ती मेटल फॉस्फेट जी असतात ती आपल्या पिकाला उपलब्ध होणार नाहीत अशा स्वरूपात ती स्थिर अशी निश्चित पडलेली असतात असं आपण म्हणू. मग जेव्हा हे ऑर्गॅनिक ऍसिड आपण जमिनीत घालू, आपल्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही एक ॲग्रीप्लेक्स ओए नावाने एक अतिशय प्रचलित असं हे उत्पादन आहे ते देतो आणि त्याचा खूप शेतकऱ्यांनी या सेंद्रिय शेतीमध्ये, रेसिड्यू फ्री शेतीमध्ये वापर केलेला आहे. आणि ते ऑर्गॅनिक ऍसिड ह्या मूलद्रव्यांना उपलब्ध करून देण्यामध्ये मदत तर करतच, परंतु जमिनीचे वरती सांगितल्याप्रमाणे फिजिकल आणि बायोलॉजिकल, भौतिक आणि जैविक गुणधर्म सुधारायलाही मदत करतं. हे एक खूप मोठं वैशिष्ट्य त्याचं आहे. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही कुठल्याही प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट वापरू शकता, सेंद्रिय असेल किंवा असेंद्रिय असेल. याचा रेसिड्यू मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. किंबहुना सूक्ष्म अन्नद्रव्य ही वनस्पतीमध्ये जसं वनस्पतीला एक रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्यामध्ये मदत करतात आणि तसाच त्याचा मानवी जीवनामध्ये काय रोल आहे ते थोडक्यात आपल्याला आता बघायचं आहे. वनस्पतीच्या ह्या पोषणाचं मानवी आरोग्यातील काय महत्व आहे ही एक स्लाइड इथं दाखवलेली आहे. त्या माध्यमातून आपण थोडंसं बघूया. ह्या एका स्लाइडमध्ये 2 फोटो दाखवलेले आहेत. एक हेल्दी चाइल्ड आणि एक माल न्यूट्रिशन ज्याचं झालेलं आहे, ज्याला असंतुलित असं अन्नद्रव्य त्याच्या वेगवेगळ्या आहारातून मिळालेले आहे. तर इकडे सुपोषित आहे आणि इकडे कुपोषित असं दाखवलेलं आहे. तर ह्या बाळाला जे काही अन्नद्रव्य अपेक्षित होते ते न मिळाल्यामुळे, मग तो कोणत्याही प्रकारचं अन्न खात असेल, सेंद्रिय असेल, रेसिड्यू फ्री असेल किंवा केमिकल असेल, कुठलंही असेल, पण त्याला आवश्यक ती मूलद्रव्य न मिळाल्यामुळे तो कुपोषित झालेला आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या सर्वांगीण विकासावर पुढे नक्की होणार आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज. याच्यामध्ये मानवाचं पोषण हे वनस्पतींच्या पोषणावर अवलंबून आहे. म्हणजेच काय, की मानव हा प्रामुख्याने एक व्हेजिटेरियन प्राणी आहे. जे नॉनव्हेज असतील त्यांना काही प्रमाणात त्या सोर्सेस मधून मिळतील, पण जे पूर्णतः व्हेजिटेरियन आहेत त्यांना ही जी मूलद्रव्य आहेत ही सगळी फळं आणि भाज्यांमधूनच घ्यायची आहेत किंबहुना मिळणार आहे. आपण काही वनस्पतीला जशी खतं घालतो तशी खतं आपण खाऊ शकत नाही. आपल्याला ती ह्या फळांच्या, भाज्यांच्या माध्यमातूनच मिळवायची आहे. म्हणून मानवाला हे आपल्या अनुभवातून जाणीव झालेली आहे, की जर आपण वनस्पतींना कृत्रिम पोषण द्रव्ये आहाराच्या स्वरूपातून पुरवली, तर वनस्पतीतून मिळणारा आहारही पोषण द्रव्यांनी परिपूर्ण असेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या पिकाला झिंकची कमतरता असेल, उदाहरणार्थ आपण तांदूळ घेऊ, भात घेऊ. भातामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर झिंक नसेल, भातामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर आयर्न नसेल, कारण हे दोन्ही मूलद्रव्य भातामध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्याच्यासाठी फिलिपाईन्समध्ये जे काही संशोधन झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अशा काही व्हरायटीज इव्हॉल्व केलेल्या आहेत, संशोधन केलेलं आहे, की ज्या जमिनीतून जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या मुळातून जे काही स्राव निघतात ते ऑर्गॅनिक ऍसिडच असतात. त्याच्याद्वारे ते जास्तीत जास्त झिंक आणि आयर्न शोषून घेण्याचा, म्हणजे त्यांना डिझॉल्व्ह करून ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याकडे अजून तसे प्रयोग झालेले नाहीत. म्हणून आपल्या अशा पिकांना ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं गरजेचं आहे, की जे त्या पिकाच्या माध्यमातून, त्या फळाच्या माध्यमातूनच आपल्या आहारामध्ये जाणार आहेत आणि आपली गरज या अन्नद्रव्यांची भागवणार आहे. मग मानवासाठी आवश्यक जी काही अन्नद्रव्ये आहेत किंवा खनिज द्रव्य आहेत, त्याच्यामध्ये ही सगळी दाखवलेली आहेत. ज्याच्यामध्ये झिंक आहे, पोटॅशियम आहे, आयोडीन आहे, मॅग्नेशियम आहे, क्लोराईड आहे,
लोह आहे, तांबे आहे, सोडियम आहे, फॉस्फरस आहे आणि कॅल्शियम आहे. तर ही सगळी मूलद्रव्ये जी आहेत, ही मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी, त्याच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीजसाठी अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात. मग याच्यामध्ये आपण काही मूलद्रव्यांच्या बाबतीत थोडंसं त्याचं महत्त्व जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. कॅल्शियम जे आहे हे हाडांना बळकटी देतं, हाडांना मजबूती देतं. फॉस्फरसचाही तेवढाच महत्वाचा रोल आहे हाडांच्या डेव्हलपमेंटमध्ये. दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा कॅल्शियम गरजेचं आहे. कॅल्शियम आपण वेगवेगळ्या फळांमधून, भाज्यांमधून घेत असतो. टोमॅटो हे अतिशय जसं पुढे दाखवलेलंच असेल, याचे सोर्सेस काय आहेत. कॅल्शियमची कमतरता पडली तर इथं वेगवेगळे काही लक्षणं दाखवलेले आहेत. असे विविध आजार किंवा विकृती मानवाला होऊ शकतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे हाडांची ऑस्टिओपोरोसिस विकृती माणसामध्ये निर्माण होते, त्याला कॅल्शियमचीच कमतरता असते. तर असे वेगवेगळे लक्षणं किंवा कमतरता दाखवलेल्या आहेत. आणि हे जे कॅल्शियम तुम्हाला आपल्या शरीरात गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये पहिलं दाखवलेले आल्मंड म्हणजे ज्याला आपण बदाम असं म्हणतो. नंतर सोया आहे, काही बीन्स आहेत वेगवेगळ्या ज्या आपण बीन्स म्हणजे घेवडा वर्गातल्या प्रकार म्हणू. नंतर डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामधून दुधातूनही कॅल्शियम जातो आपल्याला माहितीच आहे. पीज आहे म्हणजे वाटाणा आहे. फिश आहे नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी त्याच्यातूनही जातो. ऑरेंज आहे, ब्रोकोली आहे, हे वेगवेगळे सोर्सेस आहेत. सांगायचं तात्पर्य हे, की कॅल्शियम तुम्हाला जर घ्यायचंय तर कॅल्शियमच्या गोळ्या तुम्हाला खायच्या नाहीयेत. कॅल्शियमयुक्त कुठलंही खत तुम्हाला खायचं नाहीये. तर तुमच्या शरीराची गरज कॅल्शियमची पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर करणं गरजेचं आहे. मग हे पदार्थ जर कॅल्शियम रिच असावे असं आपल्याला वाटत असेल, तर आपली शेती करताना त्या पिकांना संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन किती गरजेचं आहे, त्याला पूर्ण त्याच्या लाईफ सायकलमध्ये कॅल्शियम किती महत्वाचा रोल प्ले करतो, हे ह्या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मग असंच दुसरं मूलद्रव्य जे आहे सूक्ष्म मूलद्रव्यांमधलं झिंक. तर हे आपल्या मानवाच्या वाढीसाठी मेंदू, चेतासंस्था जो आहे, आपला न्यूरोलॉजिकल जी सिस्टम आहे, त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतं. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे आजार आपल्याला होतात, त्याच्यातून लवकर बरा करण्यासाठी सुद्धा याची भूमिका महत्वाची आहे. नंतर स्त्रियांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक म्हणजे बाळासाठी जे आई दूध पाजते, तर त्यावेळेला सुद्धा झिंकचा अतिशय त्या आईला महत्वाचा रोल आहे. कारण तिचं जेवढं डिप्लिशन होईल शरीरातून अन्नद्रव्यांचं, तेवढं भरून काढण्यासाठी झिंक आहे, आयर्न आहे, कॅल्शियम आहे, सगळ्याच अन्नद्रव्यांचं आहे. इथं फक्त झिंक दाखवलं याचा अर्थ असा नाही फक्त झिंकचा आहे, तर सगळ्याच बाकीच्या अन्नद्रव्यांचाही महत्वाचा रोल आहे. नंतर केळी आहे, पूर्ण धान्य आहेत, काजू आहे, बदाम आहे, धान्याचे मोड आहेत, दुग्धजन्य पदार्थ आहे, इतर आहेत. तर ह्या सगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला झिंक मिळत असतं. त्याच्या जर कमतरता त्या व्यक्तीला, त्या बाळाला त्याच्या जे काही वेगवेगळे त्याचं जे अन्न असेल, दैनंदिन जो आहार असेल, त्याच्यातून जर कमी पडलं, तर काय काय होऊ शकतं इथं दाखवलेलं आहे. हेअर लॉस होऊ शकतो किंवा हे स्किनवर ते वेगवेगळे रॅशेस येऊ शकतात. असे वेगवेगळे दुष्परिणाम झिंकच्या कमतरतेमुळे मानवाच्या आरोग्यावर होऊ शकतात. झिंकयुक्त आहार इथं दाखवलेला आहे मागच्या सारखाच. झिंक रिच फूड. तर हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. जसं सिसेम सीड म्हणजे तीळ आहे. इथं बऱ्याच गोष्टी दाखवल्या. पंपकिनचं सीड आहे. तर हे सगळे झिंकचे सोर्सेस आहेत. तुम्हाला इव्हन आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे तांदूळ आहे, मका आहे, फळं आहेत सगळ्या प्रकारची. तर ही सगळी झिंकची उत्तम सोर्सेस आहेत. त्याच्यानंतर तिसरं पुढचं जे मूलद्रव्य आहे ते आहे लोह. सगळ्यात महत्वाचं मानवी शरीरामध्ये लोहाचा जो उपयोग आहे, तो आहे शरीराला प्राणवायूचा पुरवठा करणं.
शरीराला प्राणवायूचा पुरवठा करण्याबरोबरच एक अतिशय प्रचलित असं जे उदाहरण आहे ते मी तुम्हाला सांगतो, की रक्तामध्ये जो हिमोग्लोबिन नावाचा घटक आहे, त्याच्या निर्मितीमध्ये लोहाचा खूप मोठा रोल आहे. लोह जर कमी पडलं तर आपलं हिमोग्लोबिन कमी होतं आणि मग आपल्याला अॅनिमिया नावाचा रोग होऊ शकतो. पूर्वी हे असे खूप केसेस व्हायच्या, आता त्या फारशा दिसत नाही. पण जिथेही कुपोषण आहे, तिथं अॅनेमिक पेशंट खूप दिसतात, अॅनेमिक लोकं खूप दिसतात, ज्यांच्या अ, शरीरावरूनच तुमच्या लक्षात येतं, की त्यांची त्वचा अशी पांढरट पिवळट अशी दिसते, येलोविश अशी शेड त्याच्यावर दिसते. कारण त्या रक्तामधलं हिमोग्लोबिन त्यांचं कमी झालेलं असतं. जो लाल बुंदपणा पाहिजे तो दिसत नाही. तर असं हे लोह अतिशय महत्वाचं मूलद्रव्य आहे मानवी आरोग्यामध्ये आणि ते तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत वेगवेगळ्या इथं अॅनिमिया दाखवलेलाच आहे. डोळ्यांच्या आरोग्यामध्येही काही दाखवलेलं आहे. तर हे वेगवेगळे जे सोर्सेस आहेत ते दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या दाखवल्या आहेत, फळं दाखवलेले आहेत, डाळिंब आहे. अनेक पदार्थ आहेत ज्याच्याद्वारे तुम्हाला लोह मिळू शकतं. इव्हन पालक पालक खाताना एक शास्त्रीय एक प्रयोग जो आहे तो मी तुम्हाला सांगतो, की पालकामधला जो लोह आहे किंवा कोणत्याही पालेभाज्यांमधला लोह आहे, तो खाताना जर तुम्ही त्याच्यासोबत तो लोह डिझॉल्व्ह करण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर केला. आता सायट्रिक ॲसिड म्हणजे आपण सायट्रिक ॲसिड खायचं नाही. आपण त्याच्यात घ्यायचं आहे लिंबू. लिंबूमध्ये जे सायट्रिक ॲसिड आहे, तर ह्या लोहाला, या फळांमधल्या भाज्यांमधल्या लोहाला डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ते डिझॉल्व्हच करतात. तर असाही निष्कर्ष निघालेला आहे, की जर तुम्ही पालकाची भाजी खाल्ली आणि त्याच्यासोबत लिंबू म्हणजे ते आयर्नला डिझॉल्व्ह करणारा घटक त्याच्यात नसेल, तर अतिशय कमी प्रमाणात ते लोह आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये, रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तेच जर तुम्ही लिंबू खाल्ला किंवा जेवणानंतर तुम्ही सिट्रसचं फळ खाल्लं, कुठलंही सिट्रस नारंगी, मोसंबी जर खाल्लं, तर तो लोह जो आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये गेल्यानंतर तो डिझॉल्व्ह करतो आणि ब्लड स्ट्रीममध्ये तुम्हाला मॅक्सिमम लोह ॲब्झॉर्ब करण्यासाठी तो मदत करतो. तर असं तुम्हाला हे जे आहारातलं वेगवेगळ्या फळांचं आणि भाज्यांचं महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी त्याला सिनर्जिझम ज्याला आपण म्हणतो त्याला सिनर्जिस्टिक त्याची प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करणारे काही गोष्टी ज्या आहेत, त्याचा अंतर्भाव करणं कसं गरजेचं आहे. विषय तसा हा खूप मोठा आहे, पण आपल्याला बघायचं आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सेंद्रिय शेतीतलं किंवा रेसिड्यू फ्री शेतीतलं महत्त्व. तर हे फक्त तुम्हाला थोडंसं कोरिलेट व्हावं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर फॉस्फरसचाही अतिशय महत्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर पोटॅशियमचाही महत्वाचा रोल आहे मानवी आरोग्यामध्ये. पोटॅशियमसाठी तर आपण केळी खा म्हणून आम्ही सुद्धा केळीच्या वेगवेगळ्या सेमिनारच्या माध्यमातून सांगत असतो, की प्रत्येक माणसाने दिवसा म्हणजे प्रत्येक दिवशी किमान 2 केळी तरी खाल्ली पाहिजे. नाही 2 तर किमान 1 तरी केळी खाल्लीच पाहिजे. त्याच्यामुळे पोटॅशियम तुम्हाला योग्य प्रमाणात मिळत राहील आणि तुमच्या बॉडी बिल्डिंगमध्ये पोटॅशियमचा खूप रोल आहे, हे इथून तुम्हाला चित्रातून लक्षात येत असेल. पोटॅशियमची कमतरता पडली तर वेगवेगळ्या ज्या काही व्याधी आहेत त्या इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लो पोटॅशियम लेव्हल्स इन युअर ब्लड कॅन कॉज इरेग्युलर हार्टबीट्स. हार्टबीट्स तुमच्या इरेग्युलर होऊ शकतात, कमी होऊ शकतात, वाढू शकतात. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचाही काही रोल आहे. याला मास्टर मिनरल असं म्हटलेलं आहे मानवी आरोग्यामध्ये. त्याच्यानंतर मॅग्नेशियमच्या कमतरता असल्या तर बघा हे कसं डिप्रेशन हा सगळ्यात महत्वाचा सिंड्रोम जो आहे किंवा डिसऑर्डर जे आहे हे निर्माण होते आणि मॅग्नेशियम युक्त जो आहार आहे तो इथं दाखवलेला आहे. वेगवेगळी फळं, ड्राय फ्रुट्स याच्यातून तुम्हाला मॅग्नेशियम मिळत असतो. तांब्याच्या बाबतीतही एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तांब्याचा खूप मोठा रोल आहे मानवी आहारामध्ये. मानवी
आरोग्यामध्ये आता ज्या एका गोष्टीची चर्चा आपण ऐकतो आहोत ती म्हणजे इम्युनिटी. मानवाला जर ह्या कोरोना सारख्या आजाराला इम्युन व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या आहारामध्ये किंवा वेगवेगळ्या सवयींमध्ये लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. मग आहारामध्ये न्यूट्रिशनली रिच फूड खाणं किती गरजेचं आहे, व्यायाम करणं किती गरजेचं आहे, आपण ऐकलं, अनुभवलं बऱ्याच जणांनी. तर तांब्याच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, की तांब्याचा एक चांगला सोर्स म्हणून आपल्याकडे पूर्वी घरामध्ये आपले आजी-आजोबा, आई-वडील रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवत असत आणि ते पाणी सकाळी पीत असत. तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर रात्रीतून त्या भांड्यातला काही भाग काही पीपीबी मध्ये पार्ट पर बिलियन मध्ये तो कॉपर जो आहे तो डिझॉल्व्ह होतो त्या पाण्यामध्ये आणि तो आपल्या शरीरामध्ये पाण्याद्वारे जात असतो. 100% डिझॉल्व्ह कॉपर. तर ही एक जी प्रोसेस आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सकाळी पिण्याची, ही आपल्या आरोग्यासाठी, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, अतिशय गरजेची आहे. मग तुमच्या पिकांमध्ये ज्या पिकांमध्ये कॉपरची गरज आहे, कॉपर जर कमी असेल तर तो त्या पिकांनाही रोगप्रतिकार क्षमता त्याची कमी झालेली असते. म्हणजेच तशा प्रकारची फळं, भाज्या खाऊन आपल्याला सुद्धा पाहिजे तितका कॉपर मिळत नाही आणि आपली सुद्धा इम्युनिटी कमी होऊ शकते. त्यासाठी कॉपर हे मूलद्रव्य अतिशय महत्वाचं आहे. मग कॉपरमध्येही वेगवेगळे हे दाखवलेले आहेत. वॉलनट आहे, मशरूम आहे, सनफ्लॉवरच्या बिया आहेत, तिळीचं बी आहे किंवा काजू आहेत, सोयाबीन आहे. हे सगळे म्हणजे तांब्याने म्हणजे कॉपरनी रिच असलेले हे फूड इथं दाखवलेले आहेत तुम्हाला. तर हे फूड तुम्ही घेतलं तर तुम्हाला पाहिजे तितकं तांबं आपल्या शरीराला आवश्यक असलेलं मिळणार आहे. हा प्रयोग मी तुम्हाला विस्तृतपणे समजावून सांगितलेलाच आहे. नंतर तुम्हाला हे काही व्हिटॅमिन्सची गरज आहे. हे व्हिटॅमिन सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या फळांमधून, भाज्यांमधूनच मिळतात. त्यामुळे आपल्या जेवढं आपलं पीक निरोगी आणि सुदृढ असेल तेवढे हे व्हिटॅमिन्स आपल्याला चांगल्या मुबलक प्रमाणात मिळू शकतात. आता ह्या व्हिटॅमिन्सचे जे काही रोल आहेत ते काही आता मी तुम्हाला सांगत नाही, कारण खूप मोठा विषय आहे. खूप मजेशीर विषय आहे, परंतु आपल्याला वेळेच्या अभावी जास्त विस्तृतपणे इथं सांगता येणार नाही. आता हे व्हिटॅमिन सीच्या स्लाइडवर मी एवढ्या करता थांबलो, की आता ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही डॉक्टरांनी किंवा आरोग्य विभागाने तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे की व्हिटॅमिन सीचा जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये अंतर्भाव असला पाहिजे. म्हणजे सिट्रसची फळं खा, लिंबू घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीचा आणि व्हिटॅमिन डीचा खूप महत्वाचा रोल सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. तो कायमच असतो, पण आता तुमची इम्युनिटी जास्तीत जास्त स्ट्रॉंग असावी म्हणून प्रामुख्याने ह्या गोष्टीवर आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. व्हिटॅमिन सी युक्त आहार जो आहे तो दाखवलेला आहे आणि त्याची तुम्हाला कल्पना आहेच. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी, त्याच्या कमतरतेमुळे काय होतं हे दाखवलेलं आहे. हाडांची झीज होणं, हाडांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होणं हे व्हिटॅमिन डी मुळे होतं आणि व्हिटॅमिन डी साठी तुम्हाला काही आहाराबरोबर सूर्यप्रकाशात सकाळच्या कोवळ्या उन्हात जाणं हे सुद्धा गरजेचं आहे. बाकीचं मी आता इथं एक्सप्लेन काही फारसं करत नाही. मी तुम्हाला सरळ ह्या विषयावर नेतो की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर काही अशी मूलद्रव्ये आहेत की जी तुमच्या पिकांवर कुठल्याही माध्यमातून जर गेली, थोड्या जास्त प्रमाणात वापरली म्हणजे ती पोहोचली तिथपर्यंत, वापरत नाही आपण ही मूलद्रव्य, पण ती वेगवेगळ्या सोर्सेस मधून, मग ती इरिगेशनचं पाणी असेल, वेगवेगळी खतं असतील, वेगवेगळी रसायनं असतील जी शेतीमध्ये वापरत असतो आपण,
त्या सोर्सेस मधून ही हेवी मेटल्स जात असतात. उदाहरणार्थ एखाद्या इंडस्ट्रीचं वेस्ट आहे, त्या इंडस्ट्रीचं वेस्ट सेंद्रिय खत म्हणून आपण वापरलं, चुकून कुठून ते आलं, तर त्या इंडस्ट्रीच्या इफ्लुएंट मधून जर हे हेवी मेटल जास्त प्रमाणात जनरेट होत असतील, तर आपल्या पिकावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून आपल्या ऑर्गॅनिक जे काही तुम्ही खत वापरत असाल त्याचा सोर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण सेंद्रिय शेती किंवा रेसिड्यू फ्री शेतीमध्ये तुमची बेसिक नीड जी आहे ती जमिनीचं आरोग्य आणि त्या जमिनीच्या आरोग्यामध्ये आपण जे काही सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय खतं वापरतो, तर त्याचे सोर्सेस माहिती असणं आवश्यक आहे, की ज्याच्यामुळे त्याला आवश्यक जी मूलद्रव्य आहेत ती तर मिळणार आहेत. परंतु त्याच्या सोबत जर कधी ही हानिकारक अशी मूलद्रव्ये आहेत, ज्याला हेवी मेटल म्हणतो, मराठीत त्याला जड धातू म्हणतो, ती जर आली मोठ्या प्रमाणात तर खूप मोठं नुकसान आपल्या शेतीचं आणि आपल्या पिकाचं होऊ शकतो. आणि त्यामुळे ते जे पीक आहे ते खाल्ल्यानंतर मानवी आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर अशी ही जी जड धातू आहेत, हेवी मेटल आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लीड, मर्क्युरी, आर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, सिल्वर अशा प्रकारची ही जी मूलद्रव्ये आहेत, ही जड धातू म्हणून गणली जातात. हे जड धातू म्हणजे केमिस्ट्रीच्या भाषेत सांगायची तर यांची स्पेसिफिक डेन्सिटी जी आहे ती 5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर इतकी असते. याच्यापेक्षा जास्त असते. 5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त असते. आणि याचं ॲटॉमिक वेट जे आहे ह्या मूलद्रव्यांचं, जे हेवी म्हणजे जड, यांचं वजन जास्त असतं. ॲटॉमिक जो भार आहे, ॲटॉमिक वेट आहे, ते 40.04 40.04 पेक्षा जास्त असेल तर त्यांना हेवी मेटल्स असं म्हटलं जातं. तर हे जे हेवी मेटल आहेत, याच्यामध्ये आपली ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे झिंक, आयर्न, मॅंगनीज, कॉपर, ही सुद्धा हेवी मेटल आहेत. परंतु ह्या मूलद्रव्यांचा आपल्या पिकांच्या फिजिओलॉजीमध्ये, त्याच्या मेटाबॉलिझममध्ये कुठलाही रोल नाही. परंतु तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, की पिकांच्या ह्या सगळ्या फंक्शन्समध्ये, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा खूप मोठा रोल आहे. ती नसली तर आपलं उत्पन्नही येणार नाही आणि आपल्या उत्पन्नाचा दर्जा पण चांगला मिळणार नाही. हे आपण बघितलेलंच आहे. तर ही जी सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत, ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या वनस्पतीमध्ये करत असतात, त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, की त्याचा जो वापर आहे, तो एका मर्यादेपलीकडे जर गेला, एक टॉलरन्स लिमिटच्या वरती जर त्याचा वापर झाला, तर तुमच्या पिकामध्ये टॉक्सिसिटी येऊ शकते, विषारता येऊ शकते. मग ती अॅक्यूट असेल, ती क्रॉनिक असेल. ती अतिशय तीव्र सुद्धा होऊ शकते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा अतिशय सूक्ष्म करायचा असतो. त्या शब्दाचाच अर्थ आहे, की सूक्ष्म, अतिशय कमी प्रमाणात. पण ती आवश्यक आहे. ती नाही केली तर तुमचं नुकसान 100% होणार. हे त्या लिबिग लॉ ऑफ मिनिमम मधून आपण बघितलेलंच आहे. तुम्हाला घरगुती आपल्या याच्यातलं उदाहरण मिठाचं देता येईल किंवा हळदीचं देता येईल. आत्ताच्या परिस्थितीमध्ये हळदीचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपली इम्युनिटी वाढावी ह्या कोरोनाला लढण्यासाठी, म्हणून रोज हळदीचं दूध आपल्याला प्यायला आरोग्य विभागाने शिफारस केलेली आहे. तर हळद आपण घेणार तरी किती आहारामध्ये? हार्डली अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, 1.5 ग्रॅम, 2 ग्रॅम, याच्यापेक्षा जास्त काही दिवसभरात हळद आपण घेणार नाही. मग या हळदीमध्ये जो कुर्कुमिन नावाचा पदार्थ आहे, ज्याच्या अंगी ती अँटिबायोटिक प्रॉपर्टी आहे, तर त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर जसा सुपरिणाम होतो, चांगला परिणाम होतो, तसं ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रोल आहे आपल्या पिकामध्ये. अतिशय कमी प्रमाणात ही वापरायची असतात. पीपीएम लेव्हलमध्ये, पार्ट पर मिलियन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे अगदी 1 ग्रॅम, 2 ग्रॅम पासून तर 100 ग्रॅम प्रति एकर किंवा 200 ग्रॅम प्रति एकर एवढा त्याचा खूप मात्रा असतो. ती काही किलोमध्ये वापरायची नसतात. तर सांगायचं तात्पर्य, की ही जी हेवी मेटल आहेत, हा खूप मेजर कन्सर्न आहे आणि
जे आपल्या फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील किंवा शेतीमध्ये हायटेक शेती करत असतील, त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर हा एक आपल्या भारतामध्ये खतांच्या खत नियंत्रण कायदा मराठीत त्याला म्हणतात. तर खतांच्या क्वालिटीवर चेक ठेवण्यासाठी जे काही स्पेसिफिकेशन त्याचे असतात, त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने ह्या हेवी मेटलचा उल्लेख तिथं केलेला असतो, की ह्या हेवी मेटलचं, ह्या जड धातूंचं त्या सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खतामध्ये किती प्रमाण असावं, मॅक्झिमम ते किती असावं. तर तिथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की लीड 3 पीपीएम पेक्षा जास्त नसावं, आर्सेनिक 1 पीपीएम पेक्षा जास्त नसावं, क्रोमियम 2 पीपीएम पेक्षा जास्त नसावं. असं मी एक उदाहरण सांगतो. 1, 2, 3 पीपीएम पेक्षा कुठलेही हेवी मेटल जास्त नसावे. कारण त्याचं प्रमाण चुकून ज्या काही लोकांनी डोळे झाकून काम केलं, आपल्या क्वालिटी कंट्रोलचा जर चेक नसला, आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये त्यांनी न्यूट्रिएंट तपासले, झिंक तपासलं, पण झिंक बरोबर त्या झिंक युक्त खतामध्ये हेवी मेटल तपासले नाही आणि ते ह्या मर्यादेपेक्षा जास्त असले, तर तुमच्या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. झिंक मिळाला, पण त्याच्यासोबत तुम्ही हे खलनायक पण पाठवले आणि त्या खलनायकांमुळे तुमच्या पिकावर खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. त्या हेवी मेटलचं जे प्रमाण आहे, हे कुठल्याही परिस्थितीत टॉलरन्स लिमिट पेक्षा जास्त नसावं. मग ते पिकाच्या आरोग्याला असो किंवा मानवी आरोग्याला असो. तर ह्या दोन्ही गोष्टी इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं की ह्या विषयाचं जे काही महत्व आहे, ते समजावून सांगताना एक कन्क्लुडिंग सेशन म्हणून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपला जो हा आटापिटा चाललेला आहे सेंद्रिय शेती करण्याचा किंवा रेसिड्यू फ्री शेती करण्याचा, याच्या मागे जे पर्पज आहे, उद्दिष्ट आहे, ते एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पिकामध्ये त्याचं जे पर्पज आहे ते मी थोडक्यात जे लिहिलं होतं मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. नाही, तर टू मेक युअर प्लांट और क्रॉप न्यूट्रिशनली रिच. बघा, ह्या मागच्या एका स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक नाणं दाखवलेलं आहे. त्या नाण्याला 2 बाजू असतात हे तुम्हाला माहितीच आहे. तर आपण रेसिड्यू फ्री शेतीमध्ये नाण्याच्या एका बाजूचाच अभ्यास करत असतो नेहमी, की हे फ्री फ्रॉम पेस्टिसाइड रेसिड्यू. आता रेसिड्यू म्हटल्यानंतर, अंश म्हटल्यानंतर तो फक्त पेस्टिसाइडचाच म्हटला जातो. कुठेही जगाच्या पाठीवर गेलं तर त्याच्यामध्ये रेसिड्यू अनालिसिसमध्ये तुम्हाला फक्त पेस्टिसाइड येतील. कारण मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक म्हणजे फक्त पेस्टिसाइड आहे, की ज्याचं एक ठराविक लिमिटपेक्षा जास्त प्रमाण जर झालं तर ते आपल्या आरोग्यावर म्हणजे हळूहळू आपल्या शरीरामध्ये त्या फॅट बॉडीजमध्ये ते साचत जातील आणि जसं जसं ते पेस्टिसाइड साचत जातील त्याचं एका पर्टिक्युलर लेव्हल नंतर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, डायबिटीसचा दुसरा प्रकार असेल टाईप 2 किंवा वेगवेगळ्या ज्या काही अजून आजार आहेत हार्टशी संबंधित, किडनीशी संबंधित, अशा अनेक विकृती किंवा अशा अनेक आजार आपल्याला होऊ शकतात. ही झाली एक नाण्याची एक बाजू. म्हणजे रेसिड्यू फ्री शेती करताना आपण फक्त तेवढाच विचार करतो की माझ्या शेतीमध्ये किंवा माझ्या पिकामध्ये, माझ्या फळामध्ये कुठलाही अंश येता कामा नये. पण आपण नाण्याची दुसरी बाजू जर बघायची असेल, तर त्याचबरोबर हे पीक न्यूट्रिशनली रिच असावं. कारण तुम्ही अन्नद्रव्यांचं जो वापर आहे, खतांचा जो वापर आहे, मग खतं रासायनिक स्वरूपातील असो, सेंद्रिय स्वरूपातील असो किंवा जैविक स्वरूपातील असो. तर रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक ॲग्रीकल्चरमध्ये आपल्याला अपेक्षित आहे
इंटिग्रेटेड अप्रोच, एकात्मिक अप्रोच आपल्याला अपेक्षित आहे. तिघ प्रकारच्या खतांचा अगदी संतुलित असा वापर करणं. पूर्णतः सेंद्रिय नाही, पूर्णतः केमिकल नाही, पूर्णतः जैविक नाही. तिघ गोष्टींचा एक ताळमेळ बसवून त्याचं योग्य प्रमाण राखून आपल्याला आपल्या जमिनीला हेल्दी बनवायचं आहे आणि आपली जमीन हेल्दी असली की आपलं पीक आपोआपच हेल्दी होत राहतं. तर न्यूट्रिशनली रिच ही जी संकल्पना आहे ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आजचा हा जो विषय आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आपल्या अशा प्रकारच्या शेतीमध्ये रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक ॲग्रीकल्चरमध्ये जे काही महत्व आहे ते अगदी दिलेल्या वेळेचा उपयोग करून मी विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न केला. विषय खूप मोठा आहे. पण मला असं वाटतं की जवळपास लक्षात आलं असेल की रेसिड्यू फ्री ॲग्रीकल्चरमध्ये आपल्याला रसायनं त्या फळामध्ये, त्या भाज्यांमध्ये नसावेत म्हणजे 100% ते असणार नाहीत असं कधीच होऊ शकत नाही. एक टॉलरन्स लिमिटच्या आत, की जे टॉलरन्स लिमिट मानवी आरोग्यासाठी अपायकारक नसेल. माणसाच्या आरोग्यावर त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. आणि त्याबरोबर माणसाच्या आरोग्यासाठी जे काही न्यूट्रिएंट्स मगाशी दाखवल्याप्रमाणे ते न्यूट्रिएंट्स सगळे त्या फळांमधून, त्या भाज्यांमधून मिळावे, ही सुद्धा तेवढीच महत्वाची गरज आहे. आणि त्यात प्रामुख्याने सांगण्यासारखा एक मुद्दा असा आहे, की जर तुम्ही संतुलित अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असाल प्रारंभापासूनच, लागवडीपासूनच, तर निश्चितच त्या पिकामध्ये जी रोग प्रतिकार क्षमता निर्माण झालेली असेल, त्यामुळे तुमच्या पेस्टिसाइडचा पर्टिक्युलरली फंजिसाइडचा म्हणजे बुरशीनाशकांचा वापर तुम्हाला कमी करता येऊ शकेल. कारण त्या पिकामध्ये तेवढी रोगप्रतिकार क्षमता असेल. तर हा एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे आणि तो अभ्यासूनच आपल्याला ह्या दोन्ही फ्रंटवर आपली ही शेती करायची. रेसिड्यू फ्री शेती करत असताना फक्त पेस्टिसाइडचा वापर करायचा नाही, तर संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार करणं प्रामुख्याने गरजेचं आहे. किंबहुना मी म्हणेल, की जर तुमचं पीक निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असाल, तर तुम्हाला इकडची जी बाजू आहे पेस्टिसाइड रेसिड्यू मॅनेज करण्याची, ती खूप सोपी होईल. तिकडे खर्चही कमी होईल आणि तुमचं जे पर्पज आहे ते सुद्धा, तुमचं जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा साध्य व्हायला ते मदत करणार आहे. तर अशा प्रकारचा हा विषय आहे. डॉक्टर प्रशांत नायकवडी, संपूर्ण रोमिफचं संचालक मंडळ ज्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञ आहेत, अनेक गुरुवर्य आहेत, अनेक टेक्निकल अशी तांत्रिक ज्ञान असलेली प्रचंड ह्या उद्योगामध्ये काम करणारी मंडळी आहेत. बरीचशी तरुण मंडळी आहे की ह्या विषयाला त्यांनी झोकून दिलेलं आहे. याच्या एक्सटेन्शनसाठी ती मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. तर मी अशा सगळ्या मंडळींचं ह्या रोमिफच्या माध्यमातून आज जी मला संधी मिळाली हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रोल एक्सप्लेन करण्यासाठी, तर मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि आजचा हा माझा विषय संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.